नारायणा स्मरवी अनेक शिवंते काय न सरे हाय जाचाने यावे तया काकुळती ते दाविती सुपंत अनेक नशिवंते काय न सरे हाय जाचाने तुका म्हणे उडी नुरे त्याचे घरी उपकार अनेक नशिवंते काय नसरे हाय जाचाने स्वचरण सरोजम सौंदर्यला बुधागम जगणमेहित पाणी मंडलम तरुण तुळसी माळा कन्नरम कन्यवेत्रम सदय धवला विठ्ठल चिंतयामी सदा परिभवग्नमभीष्टमोहं तीर्थास्पदं शिवगिरिचुनदं शरणं उद्धार्तहं प्रणतपालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नमो गणेश्वरा निवृत्तियोगार सुखां देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अर्धत्रय जननी देवाची आत्मरूप गणेशू केल्या स्मरण सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐशे म्हणे काय माझी वाणी मानल्या संतांचे चित्ताचे आपुल्या मस्तक हे पायावरी या घरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवडू स्वामी तुकया देवा यावरी ओम नमानादि सिद्ध पुरातना लक्षांसी नमन अलक्षासी नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहि जपवी मदये हरिनाम विठ्ठला नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते कायन सरे हाय जाचावे प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये निरूपणाकरता चिंतनाकरता गायलेला अभंग देऊचे मान साधू श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथा या प्रकरणातील अतिशय उत्कृष्ट जणू काही अभंगामध्ये वेदाच्या रुचात महाराजांनी संपन्न केल्या इतक्या गोड स्वरूपाचा अभंग आपल्या सर्व माई बाप्पांच्या सेवे अंतर्गत अर्थात भगवत चिंतन विठ्ठला पवित्र आणि पावन श्री क्षेत्र तळोली खांब तळोली गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेने चालू असणारा हा नामयज्ञ अनुष्ठान सोहळा म्हणा हरिनाम सप्ताह म्हणा गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेने हा उपक्रम या गावामध्ये चालू आहे आणि अशा पवित्र भूमीमध्ये हा श्रावण मासातील सप्ताह आपण या 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे देऊ ही सेवा करण्याचं एक सौभाग्य आपल्या ग्रामस्थांनी सर्व माझ्याकडे दिलं त्याबद्दल मी ग्रामस्थांचं आणि सप्ताह कमिटीचं मनशा अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो चिंतनाकरता घेतलेला अभंग आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा महाराज अभंगातून आपल्याला सांगतात या जगामधला दाता कोण आहे दाता तो एक दाणा नारायणा स्मरवी आपण म्हणतो देव भगवंत दाता आहे की नाही विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दाण शूर दाता तो षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवंत आहे दाताच आहे पण जगद्गुरु तुकोबारांना तो दाता आज मान्य नाही महाराज म्हणतात त्या दात्याने आतापर्यंत सगळ्यांना भरभरून दिलं पण कोणाची हाई संपली नाही त्या दात्याने दिलं नाही असं नाही तो देतो पण त्या दात्याने दिल्यानंतर आतापर्यंत कोणाची हाई संपली नाही ते मागतच राहता येईल मग दाता कोण नवसरे हाय ज्याच्याने महाराज म्हणतात तो दाता आहे त्याला तुम्ही काकुळतीला या त्याला शरण या आणि त्याला विचारा तो दाता आहे यावे तया काकुळतीचे लावे की सुपंत त्याने आतापर्यंत चांगले मार्ग दाखवले सुगंध दाखवले चांगले संस्कार दाखवले तो दाता त्यांना काकुळतीला या त्यांना शरण या त्यांना जर शरण आल्यानंतर महाराजांना विचारलं काय होईल महाराज म्हणाले शेवटी तो शिल्लक त्याला ठेवत नाही तर तो आपल्यासारखा त्याला करतो ज्याला जीवदशा या जीवदशेत न ठेवता त्याला आपल्या भगवंताच्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतो असा उत्कृष्ट दाता या अभंगातून आपल्याला पाहायचंय असा 4 चरणाचं गोड अभंग उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी तळब माझ्या उजव्या बाजूला आपल्या कोकणातील एक त्यांच्या नावाने आपला रायगड जिल्हा ओळखला जातो ते आदरणीय हरिभक्तीपराय धर्माचार्य मारुती महाराज कुलाटकर मी परवाच्या तिथल्या कार्यक्रमामध्ये म्हणालो वैजनाथला की आता विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरची इकडेच आली तळवलीला बाबा इकडे आले आई इकडे आली आहे की नाही आपला पंढरपूरचा एक आधार होता सर्वसामान्य माणसं आपल्या घरून निघायची है की नाही आपुल्या माहिरा जाई नबी आता निरोपया संता हत्याला ते आता आपण माहेर थोडंसं आपल्याला नाही म्हटलं तरी बाबाही नाही तिथे आई नाही कुणी पिशवी घ्यावी कधी कुठे जावं आले का असं ते पंढरपूर क्षेत्र होतं महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आमचं सौभाग्य आज या ठिकाणी रवी महाराज बरोडे ज्यांच्या आवाजानं सगळं महाराष्ट्रातले कीर्तनकार आहे की नाही रवी महाराजांचं नाव सांगितलं की आपलं काम झालं इतकं सोपं झालंय आदरणीय आमचे सावळे महाराज संजय महाराज गावातील सर्व टाळकरी उपस्थित आदरणीय आजचे दाते आमचे नंदन कुमार महाराज बरोडे आहेत एकनाथजी महाराज बरोडे आपण या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ तरुण वर्ग माता भगिनी आपला देवतुल्य आणि ईश्वर तुल्य श्रोत्यांच्या पवित्र चरणावरती एक अभिवादन करतो नतमस्तक होतो आणि या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करू विठ्ठला मी कीर्तन सांगावं आणि तुम्ही कीर्तन ऐकावं असं मुळीच आलं का बालकाल एव विजय लेणे तया शृंगारा बाळा काय जाणे मग तो सोळा भोगणी जननीय दृष्टी माऊली म्हणतात लहान मुलगा आहे
त्याला सोन्याची चेन घालते आई, त्याला काजळ लावते, त्याच्या पोटामध्ये अंगठी घालते, त्याला त्या अंगठीचाही तपास नाही, त्याला त्याच्या चेनीचाही नाही, त्याच्या अंगावरती घातलेल्या 2-2.5 हजाराच्या कपड्याचंही त्याला काही पत्ता नाही. तो 2 नंबरचं काम आणि 1 नंबरचं काम समजतंय ना तुम्हाला? 1 नंबरचं काम आणि 2 नंबरचं काम त्याच्यात करते, कारण त्याला त्या कपड्याची जाणीव नाही किती हजाराचा कपडा आहे, त्याला ते सोनं अंगावर घातलंय त्याची नाही. मग ते बाळ खेळतं नाचणं हे सुख कोणाला? आई. बरोबर आहे. माऊली ज्ञानोबाने म्हणतात बालकाला विद्यालय या शृंगारा बाळा काय झाले, त्याला त्या शृंगाराचा काय फायदा आहे, पण ते सुख कुणाला? आईला. आजचं कीर्तन तसंच आहे. विठ्ठल या भूमीतलं माधव आहे, भूमीचे माधव सांगे गोमाची आचार सुकुलीन गौरवाचे की नाही. भूमी पवित्र असल्याशिवाय असे सत्य आहे की नाही. आपल्या महाराष्ट्रानं आणि या रायगड जिल्ह्याने अनुकरण करावं असं मागचं सत्ता झाला आपला. खरोखर सगळ्यांनी जीव ओतून काम केलं त्या सत्यामध्ये, जीव ओतून काम केलं न भूतो न भविष्य हे की नाही. आपण पाहतो आतापर्यंत टीव्हीवर पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये ते पिकलं, हे पाहायला आपल्या डोळ्यांनी पाहिलं आपण, हे की नाही. आणि म्हणून या भूमीतलं ते टॅलेंट आहे. आलं करायचं. मी तुझ्याही कीर्तनामध्ये म्हणालो की एखाद्या गोष्टीची तुम्हाला कॉपी करता येईल, पण त्या आहे की नाही त्याचं टॅलेंट नाही तुम्हाला जमेल. ज्या मधमाशाने एक दिवस एकत्र येऊन एवढा मोठा मधाचा पोळा बनवला, मधाचा पोळा बनवल्यानंतर माणूस हा निर्दयी आहे, गेला तिथे ती अग्नी प्रज्वलित केला, तिथे आग लावली, त्या माशा बाजूला केल्या आणि तो पोळा घरी काढून आणला. काही केले किती सायासानं त्याने बनवला असेल, माणसाने तो घरी आणला. किती माणूस निर्दयी आहे आणि त्याच्यामध्ये गुळ टाकून पुन्हा कोळाच्या बाजाराला मध भरून विकायला. ज्या माशाने प्युअर बनवलं होतं त्याच्यात काहीच भेसळ नव्हती, पण याने त्याच्यात गुळ टाकला आणि म्हटला मध घ्या मध, काही केले. आणि मग प्रत्येक बाटली भरून गावोगावी मध गेली, लहान मुलांना बरी पडते. आलं का लक्षात? असे त्या चिमणीने एक दिवस त्या मधमाशीला विचारलं, काय रे हे तुम्ही एवढं मध बनवलं, ह्या माणसाने काढून नेलं, तुम्हाला वाईट नाही वाटलं? माशाने त्या चिमणीला उत्तर दिलं, म्हणाले आम्हाला वाईट वाटलं, पण करणार काय, हा माणूस त्याचा स्वभावच तसा आहे. आलं का लक्षात? अनेक पृथ्वीचे तन क्षण क्षणापाठ तेरंग धरू जाता संगतवत होय बाल. या माणसाचा रंग आतापर्यंत कोणाला सापडला नाही. आलं का लक्षात? खरंच माणसाचा रंग सापडला नाही. मोठमोठे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या भक्तीची क्रांती करून गेले, पण माणसं बदलली नाही. विठ्ठला आम्हाला एकाने प्रश्न विचारला होता मागच्या महिन्यामध्ये. दहिसरला एक रायगड प्रतिष्ठानच्या वतीने एक पुरस्कार दिला, त्याच्यामध्ये सावळे महाराज पण होते माझ्या बरोबर. त्या पुरस्कारासाठी आम्ही गेलो. त्याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारला, त्याने अनेक प्रश्न विचारले होते. अगोदर माझी हिस्ट्री तयार केली होती आणि दहिसरला एका हॉलमध्ये तो कार्यक्रम होता. आम्ही सायंकाळी 8 वाजता तिथे पोहोचलो त्या स्थळावरती. मला एक प्रश्न त्यांनी सुद्धा विचारला, महाराज आज मुंबईमध्ये गावोगावी सप्ते होत आहेत, त्याचा सप्त्याचा खर्च जर ऐकला, आलं का लक्षात? एवढा पैसा जर गोरगरिबांसाठी, शाळा वृद्धाश्रमासाठी जर तो खर्च केला तर मला वाटते कारणे लागेल. या सप्त्याला एवढा पैसा खर्च करून त्याचा बेनिफिट पाहिजे तो का मिळत नाही? माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक गेला होतं. त्याच्यासाठी म्हटलं 2 गोष्टीची गरज आहे. एक प्रबोधन आणि प्रशासन, या 2 गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये क्रांती होते. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचं प्रबोधन होतं आणि छत्रपती शिवाजी राजांचं प्रशासन होतं. या 2 गोष्टी एकत्र आल्या. आजचं प्रबोधनही तितकं कसं नाही आणि प्रशासन तर बघायलाच नको. आजचं प्रबोधन हे प्रशासनाच्या ताब्यात गेले म्हणून ही खंत आहे. विठ्ठला कुठल्या मतदारसंघाचं नाव नाही घेणार, पण मला सांगितलं महाराज आम्हाला महाराज मिळत नव्हते, आमच्या आमदारांना सांगितलं तिकडून ते महाराज आले पाहिजे.
आजचा एखादा लांबचा मोठा महाराज मिळवण्यासाठी आमदाराची गरज घ्यावी लागते. त्या ज्याने आयुष्य परमार्थामध्ये घालवलेली माणसं आहेत त्यांना नाही विचारत आहे की नाही कुणाला. त्या आमदाराला फोन लावायचा, त्या आमदाराच्या ताब्यात त्याचा महाराज आहे की नाही. तो सांगतोय ती सुपारी कॅन्सल करेल आहे की नाही. रायगडला जातो. मी काय म्हणतोय लक्षात आलं असेल तुमच्या. हे जे प्रशासन आहे ना आहे की नाही, प्रबोधन प्रशासनाच्या ताब्यात गेलं म्हणून परमार्थाची वाताहत होते. क्षमा मागतो. आता संदर्भित मुद्दा इथे होता की त्या चिमणीने विचारलं तुमचं मत घेऊन झालं, तुम्हाला वाईट नाही काय वाटलं. मग त्या माशा म्हणाल्या आम्हाला वाईट वाटतं पण करणार काय आहे की नाही. आम्ही एवढी मत बनवली पण ही मत कशी बनवतात ही माणसाने कधी आम्हाला विचारले नाही. तो फक्त तिथून चोरून घेऊन गेला, आम्हाला तिथे अग्नीमध्ये जाळला आणि ते घेऊन गेला. आलं का लक्षात. ते म्हटले आमची मत घेऊन जातील पण आमचं टॅलेंट घेऊन जाणार नाही. कोण म्हटल्या. माशा चिमणीला म्हटल्या. तसं बाकीच्या गोष्टीची कॉपी करता येईल पण रवी भाऊचं टॅलेंट कोण घेईल. महाराजांकडे असणारं टॅलेंट कोण घेईल. या भूमीमध्ये असणारं टॅलेंट नाही कोण घेऊ शकत. कॉपी होऊ शकते पण जे टॅलेंटेड आहे ते कधी कोण घेऊ शकत नाही. अशी ही पवित्र आणि पावन भूमी आहे की नाही. या भूमीमध्ये परमार्थ रुजलेला आहे म्हणून भूमीचे मार्दव सांगे हरीचे दास तेथे हरीचे दास जन्म घेतला आहे की नाही. कुळी पवित्र, ही भूमी पवित्र आणि म्हणून तेथे हरीचे दास जन्म घेतात. अशी पवित्र आणि पावन ही भूमी आहे. कोरोनाच्या काळात मध्ये सुद्धा सगळीकडे सगळ्या गोष्टी स्टेबल झाल्या होत्या पण या मंदिरामध्ये मात्र पारायण चालू होती. हे आम्ही अजूनही लोकांना सांगतो की थांबले नाही. कशासाठी थांबायचं आहे की हे सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यांनी ठरवलं ना तर एक दिवस आहे की नाही सगळ्यांना तो येणार आहे. आजचं इंस्टाग्राम आजचं व्हॉट्सअप किती वेगात आहे. आलं का लक्षात. लहान लहान मुलं सुद्धा एवढी अपडेट आहेत ते चालवतात पण एवढे विज्ञान प्रगत झालं पण एखादा विमान टेकअप होताना जर 200-250 माणसं त्याच्यात मरत असतील ही सत्ता कोणाच्या हातात आहे सांगा. माणसाने कधी तिथे डोकंच लावू नये आहे की नाही. सत्ता त्याच्या हातामध्ये आहे आणि म्हणून हे धरून चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवितो हरिवेद. ही त्याची सत्ता आहे. जोपर्यंत तो म्हणेल चला तोपर्यंत ही सत्ता आहे. ज्या दिवशी ती चैतन्य या देहापासून निघून जातील त्या दिवशी जीवन नसेल आणि म्हणून असं अनमोल किमतीचं नरते आपल्या हातामध्ये आला आहे की नाही. अनमोल म्हणून उत्तम त्या याती देवा शरण अनन्यगती नाही तुझ्या ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटते ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे भाविक विश्वासी तुका म्हणी नमन द्याशी. ही परमार्थाची गती सांगितली तुकोबरायाने. भाविक विश्वासी तुका म्हणी नमन द्याशी त्याला नमस्कार करा. म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा तुला सांगतात की आपण किती स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न केला ना तरी माणूस सुखी होऊ शकत नाही. आलं का. म्हणून कुत्र्याला गती माणसाला प्रगती आणि साधूला आत्मगती कधी आवडली नाही. एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या पुढे कधीच पडणार नाही. दुसऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाची प्रगती कधीच आवडत नाही. तशी साधूला कधी अधोगती आवडली नाही. आलं का लक्षात.
त्याने एवढंच केलं, भागल या मज वाहतील कडी त्यांचे आणि जोडे सर्व सुख आहे की नाही. आणि म्हणून तिथे आपल्याला स्टेबल झालं पाहिजे. याची विश्वातला दाता म्हणजे ते आहे, भगवंत हा दाता आहे, पण तो देतो, पण ते कधी आतापर्यंत कोणाला पुरलं नाही. त्याने दिलेलं कुणालाही पुरलं नाही, पण संतांनी दिलेलं मग कधी सरलं नाही. विठ्ठला काय करतात तर आपण आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे करतात. आपल्याला करायचं आपलं स्वस्वरूप काय त्या ठिकाणी आपल्याला आपण निजलेलो आहोत. अविद्येच्या निदान विश्व स्वप्नाचा भोगीत होता धांदा प्रभुता अनादि जो. संतांनी काय केलं, महावाक्याचे निनावे ऐकिन सद्गुरूचे निधावे माता हात टेविला नवे थापटीला जायचा. ते काय करतात तर आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला जागे करतात आणि या निद्रेतून आपल्याला जागे करतात. आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये दृष्टांत आहे. एक माणूस बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर खांबला बाजारामध्ये, त्याने कधी आरसे पाहिले नव्हते. आरसा असतो आपण, तो कधी त्याने पाहिला नव्हता. आरशाच्या दुकानामध्ये गेला, त्याची प्रतिमा त्याला दिसली, त्याने त्याला रामराम केला. आता त्यांनी त्याला रामराम केल्यामध्ये जो आरशातला होता त्याने पण त्याला रामराम केला. त्यांनी त्याला रामराम केल्यानंतर त्या दुकानदाराला म्हणायला लागला, तो त्यांनी कधी आरसा पाहिला नव्हता. म्हटला हा पाहुणा फार संस्कृतीचा दिसतोय, फार विचाराचा दिसतोय, मी त्याला रामराम केल्यावर त्याने मला केला. हा या पाहुण्याला मी चहा प्यायला नेऊ का? आरशेवाला म्हटला त्याला 50 रुपये इथं ठेव आणि त्याला कुठं पण नाही आज चहा प्यायला. काय म्हटलं, तू त्या पाहुण्याला चहा प्यायला कुठेही नाही, पण 50 रुपये पहिलं माझ्या गल्ल्यावर ठेव आणि मग कुठेही नाही. त्यांनी 50 रुपये ठेवले आणि पाहुण्याला घरी आणला. घरी आणला आणि घरामध्ये त्याने ठेवला आहे की नाही. कुठल्या घरामध्ये, पूर्वीच्या घराला ओवरे होते, त्या ओवऱ्यामध्ये ठेवला. जयाची इंद्रियाची घरा नाही विषयाची एरधारा आहे की नाही. तो ते ओवरा म्हणते मौली दाणोबाया. जिथं ज्याच्या विषयाच्या एराधारा थांबल्या त्या घराचा ओवरा तिथं नेऊन त्यांनी त्याला ठेवला. आरसा ठेवल्यानंतर तो 2-2 मिनिटांनी 5-5 मिनिटांनी त्या पाहुण्याला बघायला जात होता आणि असं 4-5 वेळा केल्यानंतर घराच्या बाहेर निघून गेला. पत्नीच्या लक्षात आलं की आपले मालक सारखे घरामध्ये का जात आहे, काय एवढं त्याने आणले. म्हणून ती घरामध्ये गेली. तिने कधी आरसा पाहिला नव्हता. ती गेली आणि तो आरसा पाहिल्यानंतर आहे की नाही, त्याला तिला कोण दिसली, तिची प्रतिमा दिसली आणि मग थोडीशी ती खवळली. माझ्या एवढी सुंदर पत्नी घरात असताना काय दुसरी बाई घरात आणायची गरज होती, कारण तिने कधी आरसा पाहिला नव्हता. आलं का लक्षात? काय माझ्यामध्ये कमी आहे, एका श्रीमंताची मुलगी आहे, काही वडिलांनी दिला आणि ही दुसरी बाई आणायची काय गरज होती. ती अशी त्या ओऱ्यातून भांडत बाहेर आल्यानंतर सासू म्हणाली, काय ना एवढी कधी न बडबड करणारी आज तुला झालंय काय नेमकं. ती म्हणाली, बघा ना बघा लेकाच्या करामती बघा, घरामध्ये कोण बाई आणून ठेवले तिने, कारण घरामध्ये कोण बाई आणून ठेवले, काय माझ्यामध्ये कमी आहे. ती म्हणते माझ्या मुलाच्या संस्कारावरती, माझ्या संस्कारावरती माझा विश्वास आहे, माझा मुलगा असा कधी वागणार नाही, जाऊन बघा. ती आतमध्ये गेली, तिने कधी आरसा पाहिला नव्हता. तिला तिची प्रतिमा दिसली, ती म्हातारी होती. आलं का? ती म्हणते आता कोण आहे बाई, बघ जाऊन तिथे कोण आहे, म्हातारी आहे की नाही. या दोघींचं हे भांडण होता. सासरा घरातून आला आणि तो म्हणाला, का भांडताय, काय नाही. ही म्हणते म्हातारी आणली आणि ती म्हणते बाई आणली, दोघींचं हा भांडण. म्हटलं कुठे आहे, आतमध्ये जाऊन बघा. आता त्यांनी पण कधी आरसा पाहिला नव्हता, कुणी म्हातारी आली. तो गेला, त्याला त्याची प्रतिमा दिसली. अर्थ म्हणतो काय ना वेळ लागले, कुठली बाई कुठली म्हातारी, इथं म्हातारा घेऊन आलाय तो. काय त्याला गरज होती, माझ्यासारखा बाप असताना हा दुसरा म्हातारा घरात आणायचा. तोही आतमधून दर्पण करत आला, तेवढ्यात याची एंट्री झाली. म्हटलं झालं काय नेमकं, तर म्हटलं झालं काय नाही. बायको म्हणते ती बाई कशाला आणली, म्हातारी म्हणते बाई लोकांना एक म्हातारी पोसायला कमी होते, लोक वृद्धाश्रमामध्ये सोडतायत, दुसरी म्हातारी घरात आणायची काय गरज होती.
म्हातारा म्हणतोय मी असताना दुसरा म्हातारा आणायची काय गरज होते. तो म्हटलं कुठली म्हातारी, कुठली बाई, कुठला म्हातारा आहे की नाही. घरात कोण नाही, घरात कोण आहे, पाहुणा आहे की नाही. त्याच्या दृष्टीने तो पाहुणा आहे. तो घरात आला, त्या पाहुण्याला घेतलं. पाहुण्याला म्हणजे हर्षा आहे की नाही. बाहेर आणल्यानंतर बाई बाईला ओढते, म्हातारी म्हातारीला ओढते, म्हातारा म्हाताऱ्याला ओढतोय आणि ज्याने पाहुण्याला आणला तो पाहुणा ओढतोय. यांच्या ओढाओढीमध्ये आरसा पडला आणि आरसा फुटला आहे की नाही. अविद्येच्या निदान विश्व स्वप्नांचा भोगीत होता धंदा प्रभुता माझं आहे की नाही. अज्ञानाची निदान तो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपाच्या चेला तो स्वस्वरूपाच्या प्रबुद्धा चेला तो बुद्धिभेदाचा आरसा दया हातोनी पडला विरायसा आहे की. मग तिथे आता प्रतिमा राहिली का. आरसा फुटल्यावर प्रतिमा राहिली नाही, तिथं म्हातारी राहिली नाही, तिथं काही राहिलं नाही. आलं का लक्षात. अशाच अविद्येच्या नेत्यातून संत आपल्याला बाहेर काढतात आहे की नाही. ठाव दिला माझ सांगा ते मार्ग दाविला नितो भ्रांतीये समोर गेली दिसू लागली वाट चालता प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी भेट तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा नाम जरे किती सुंदर आहे. आपल्या बुद्धिभेदाचा आरसा एकदा फुटून गेला ना का म्हणते बुद्धिभेदाचा आरसा तया हातोनी फुटला विरेशा आहे की नाही. पण तो आरसा फुटल्यानंतर प्रतिमा राहिली नाही, तो त्याच्या स्वस्वरूपाला प्राप्त झाला. संत आपल्याला नेमकंच याच ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे करतात. ते तू आहेस या करता ते आले आणि खऱ्या अर्थानं त्या स्वस्वरूपाशी मिळवून हे संत काय करता आले. शोधून या आले संत हित जगाचे. या जगाचं हित नेमकं कुठे आहे ते शोधून संत आले आणि म्हणून या दिशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी तस्यां जागर्ति भूतानि सा दिशा पश्यतो मनी. ज्या दुःखमयी क्षणभंगूर असणाऱ्या संसाराच्या ठिकाणी जीव जागा आहे, पण आत्मानंदामध्ये त्या परमानंदाच्या प्राप्तीमध्ये त्या प्रकाशामध्ये संत जागे आहे. जिथं जीव जागा आहे त्याला संसार म्हणा आणि जिथं संत जागे आहेत त्याला परमार्थ म्हणा. आणि ते संत जागे आहेत ते जागे करण्याकरता आपल्याला आले आणि म्हणून त्यांनी संतांना जागे केले, जीवाला जागे केले, या समाजाला जागे केलं. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की आपण स्वतः किती मोठं होण्याचा प्रयत्न केला तरी तो कधी मोठा होऊ शकत नाही. तो दुसऱ्याला मोठा करतो, तेच मोठ्याने तेच संत आहे. या जगामध्ये आपल्याला दुसरा मोठा करणारा कोणी नाही. आपल्या बापाला देखील आपली प्रगती कधी आवडत नाही आहे की नाही. अष्टवक्र आईच्या पोटामध्ये होता. वडील वेदांताच्या रुच्या त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याचे रस्व दीर्घ स्वर चुकल्यानंतर पोटातून बोलला, बाबा तुमचे स्वर चुकतायत, तुमची जे वेदांताच्या रुच्यात ते चुकतायत. वडिलांना ते सहन झालं नाही. आईच्या पोटात आहे तर तो एवढा हुशार आहे, बाहेर आल्यावर विद्वान होईल, माझं नाव सांगेल, ते सुद्धा बापाला पटलं नाही. बाप्पाने आईच्या गर्भामध्ये त्याला शाप दिला. 8 ठिकाणी वाकडा उशीर तो अष्टवक्र आहे. म्हणजे आपला मोठेपणा बापालाही आवडणार नाही, गावालाही आवडणार नाही, भावकीला तर अजिबात आवडणार नाही. आलं का लक्षात. कुणालाही आवडणार आपला मोठेपणा. त्या स्वस्वरूपाला फक्त संत आपल्याला नेऊ शकतात. कृपा कटाक्षे न्यावलेले आपले प्रदीप वैसविले पापर कुमादेवीवरील वरदान दिलेले वरदान असं वरदान देणारे फक्त संत आहेत. आज जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर एक साधकाने उभा राहिला. मला त्या जगातला मोठा दाता कोण आहे की नाही. आतापर्यंत सगळ्यांनी भगवंताला दाता म्हटलं, पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात त्या दात्याने सगळ्यांना आतापर्यंत दिलं, पण कुणाची हाय थांबली नाही, कुणाची कधीच काय भागलं नाही. या जगातला दाता कोण तेच आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या साधकाच्या समोर आजच्या अभंगाचं पहिला चरण.
आज काय झाले वर्कर्स आणि खलाटी झाले या आमच्या वर्कशीची नाचणी आहे आलं का लक्षात हात एक खलाटी बेनाल बेनाल पट्टी ती म्हणायची नाही वर्कशी आले वर्कशी आलं का लक्षात खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला धन्य केला आम्हाला वर्कशी वर्कशी नाही ठेवलं तर आम्हाला पिण्यासारखं करून टाकलं विठ्ठल क्रांती झाली रोहा तालुक्यात आले की रोहा तालुका म्हणजे महाराष्ट्राचा एक आत्मा बनला मग तिथला हरिपाठ तिथली कीर्तन तिथले सप्ते आहे की नाही वरच्या कीर्तनकाराला या रोहा तालुक्यातली मिळालेली कीर्तनाची तारीख तो म्हणतो माझ्या जीवनातली ती परभणी आहे विठ्ठल
दाता तो चीक जाणा नारायणा स्मरवी. जो नारायणाचं स्मरण करून देतो तो दाता. आले का लक्षात? दाता तो खरा दाता आहे, भगवंत दाता नाही. भगवंत दाता आहे पण त्याने दिलेला आतापर्यंत कोणाला पुरलं नाही. त्याने आम्हाला काय केलं त्या दात्याने? काही केले म्हटलं हा टाळ घे, हरिपाठ कर, कीर्तनामध्ये नाच. आता माझ्याबरोबर 10 टाळ नाही मी. आता दुपारी आम्ही माणच्या पुढे 15-20 18 किलोमीटर असेल, बिसगर म्हणून गाव आहे, तिथे एका माजी सैनिकाचं पुण्यस्मरणाला आम्ही गेलो होतो. 10 टाळ अजिबात संपत नाही, 6 ते 7 टाळ संपतात. टाळ तिथंच राहतात, पण त्या टाळाचा नाद करणं एवढी सोपी गोष्ट. आलं का लक्षात? त्या टाळाचा नादच कोण करत नाही, त्याचा जर नाद केला ना तर त्याच्यात नाद निघेल. आलं का लक्षात? काय म्हणून त्याच्या नादाला लोक म्हणतात तुम्ही 2 किलोचे वाजून ते 50 ग्रामवर आणले. कुठेही तुम्हाला देव भेटला तो टाळ हातात घेऊन बघ, तो सांगतो जन्म टाळ, मृत्यू टाळ, वाईट गोष्टी टाळ, व्यसनापासून बाजूला हो, सगळ्या गोष्टी वाईट गोष्टी टाळ आणि भजनामध्ये. आलं का लक्षात? तो सांगतो स्वर्ग दुसरा नाही. आपल्या त्या दुखवट्यावर लिहितात नाही की नाही, आपलाच कलमित अत्यंत दुःख वाटते की आमचे बाबा अमुक अमुक कैलासवासी सांगतो, कोण स्वर्गवासी सांगतो, कोण वैकुंठवासी सांगतो, कोण अनंतामध्ये विलीन झाला. हे असं दुखवट्यावर लिहून कोण वाशी झाला नाही, आपल्या कर्माने ठरणार आहे. आलं का लक्षात? अरे कुठला स्वर्ग, कुठला पाताळ आणि कुठला वैकुंठ, कुठला सत्यलोक. आलं का नाही? इथं काय ते लिहिले स्वर्गात राहा, स्वर्गात राहा, स्वर्गात राहा, स्वर्गात राहा. कशाला तिथं जायला पाहिजे? इथं ते स्वर्गात राहा, हे स्वर्ग आहे की नाही? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून त्या स्वर्गात राहा, स्वर्गात राहा, स्वर्गात राहा. दुसरं काय नाही तुम्हाला सांगितले. सोपेवर मामा सांगितले संती टाल दिंडी हाती नाचा. आणि म्हणून आमचा जीवनातला खरा दाता कोण आहे तर संत आहे, देव नाही. देवाने दिलं ना, बघा ना, देवाने आपल्या 2 मित्रांना दिले. काय दिलं? 18 विश्व दारिद्र्य भोगणारा सुदाम त्याच्याकडे गेल्यानंतर देवाने त्याचं यक्षस्त्री होतं, तर स्त्री यक्ष होतं, ते यक्षस्त्री केलं, कपाळावरून हात फिरवला, त्याचं मोक्ष बदललं. आणि त्या सुदामाचे मुठभर पोहे घेतले आणि मुठभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा. किती मुठभर घेतले आणि त्याला सोन्याची नगरी दिली. त्याचा दुसरा एक मित्र आहे, कोण? अर्जुन. हे की नाही? त्या अर्जुनाला त्याच कुरुक्षेत्रावरती तुमच्या माझ्या जीवाच्या उद्धाराकरता निमित्त अर्जुनाला करून त्याने हे गीतेचं ज्ञान सांगितलं. है की नाही? अर्जुनाला सांगितलं, अरे सांडी हे मूर्खपण, उठीगे धनुष्यबाण संग्रामी कवनही कारुण्य तुझे. जैसा भ्रमर भेदी कोणी भरत शे काष्ट कोरडे, तरी कळी के माझी सापडे कोवळ्या. अर्धा इंचापेक्षा असणारा भोंगा कुठल्याही सुताराची मदत न घेता इकडून तिकडं पार निघतो. है की नाही? पण तोच जर कमळाच्या पापणीवर बसला तर तिथून तो उठत नाही. माऊली म्हणतात विठ्ठल विठ्ठल ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, ते कमळ देऊ चिरून येणे, तैशे कठीण कोवळेपणा स्नेह रेखा. अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढला. आणि अर्जुनाला काय सांगितले? अर्जुनाला त्यांनी गीता सांगितली. बरोबर आहे? अर्जुनाला काय सांगितले? गीता सांगितली. आणि सुदामाला काय दिली? सोन्याची नगरी दिली. मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो, या दोघातलं काय शिल्लक आहे? गीता शिल्लक आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही म्हणणारती दया नरा. नित्यनेम वाचे वदता अक्षरे, भवशेतू तरी अर्धक्षणी. एका जनार्दनी जयांचा हा नेम, तया पुरुषोत्तमना विसंमय. हा ज्याचा नेम आहे त्याला भगवंत कधी विसरत नाही. गीता 2 अक्षरी. त्या अर्जुनाला गीता सांगितली आणि त्या सुदामाला पुढे दिले. सुदामाची सोन्याची नगरी नाही आहे, माऊलींची ती चालवलेली भिंत लोकांनी थोडी थोडी प्रसाद आणून संपवली.
लोक काय आणून संपवतील सांगता येत नाही. शेवटी आळंदी संस्थानाला ती दुबळी दगडाची बांधावी लागली आहे की नाही. सोन्याची नगरी राहिली का, पण गीता राहिली. पण गीता त्याला सांगत असताना आहे की नाही, तो कोण झाला त्याचा. म्हणून कार्पण्य दोष प्रहत स्वभाव तुमच्या मित्वान धर्म संमोढ चेता यच्चे शानीची तमृहित मे शिसे स्नेहम शादिमांतां प्रपन्नम. तो देव ज्या वेळेला गुरु स्वरूपाने येतो आणि सांगतो माझ्या विडो माझा कैसा देवा. देवाचा गुरु व्हावा लागला त्याला. आणि शिसेस देहाम शादिमांतां प्रपन्नम. तो म्हटला देवा तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता होते आमचे. ना तरी अपत्याची माई संडोणी जरी जाई तरी ते कैशी निजिये ऐशी कृष्णा. जैसा स्वभाव माई बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकृततयाचा संतोषाती. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करुई चमत्कारोनी. ते तर हरुमणी नेनिजे देवी स्वरूप देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वयं सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. किती सुंदर बोलाव मौली. आले का लक्षात. पण तेच गुरु झाले, ते देव ओतून करताना आलं, ते त्या देवाचा गुरु झाला. आले का लक्षात. आणि मग त्या अर्जुनाच्या सांगितले परिठीनशीच गावंडी या काय कोपवाता धनंजया अंग सांडोणी छाया आलिंगित सुषमा. मी तुला आलिंगन द्यायला आलो. ऐक मी निर्गुण निराकार होतो. मला हात नव्हते, पाय नव्हते, डोळे नव्हते, कान नव्हते. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी आलिंगावयाला मुनी तयाचे अंग. आणि तुला एवढा मला ते माझ्या सावळीला कवटावतोय. अर्जुनाला ते कळालं. अर्जुनाला कळाल्यानंतर ऐक तू देव झाला आणि मग त्याचा उद्धार झाला. आणि या विश्वाला सुख शांती कुठं जर असेल तर माऊली म्हणतात लोकाक्षर द्राक्षलता ही मांडव झाली आहे गीता. संसार पदशांता विसंभावया. या संसाराच्या वाटेने चालणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या या जीवाला अनंत यातना होतात. याला विश्रांती कुठे मिळेल. ती 700 श्लोकाची ही जी गीतेची बाग आहे ना, मांडव आहे ना, तिला ती फळं आली त्याच्या खाली विश्रांती घ्यावी, जेवणे त्याचा उद्धार होईल.
आणि मला तुम्ही सांगा आहे की नाही, जे देवाने दिलं ते कधी पुरत नाही. जे भौतिक आहे ते देवाने दिलेलं कधी पुरलं नाही, पण संतांनी दिलेलं कधी सरलं नाही. या संतांचे देणे एक कल्पतरुणी दुने परी सागाद चिंतामणी थैंगना. किती सुंदर त्याने वर्णन केले. आणि म्हणून हे की महाराजांनी सांगितलं जे भौतिक आहे ते किती जरी तुम्ही मिळवलं त्याने त्याची हाय कधी संपत नाही. अभंगाचं दुसरं जग रवी भाऊंचा आवाज आमच्या सावळे महाराजांचं निरूपण म्हणजे या भूमीमध्ये ते रुजलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक नाशिवंते काय नसरे आहे ज्याच्या या भौतिक असणाऱ्या संपत्ती ही कधी याची कुणाला हाय पुरली नाही. सांगा कुणाचं भागले? रावणाची एवढी मोठी संपत्ती होती, कधी त्याचं भागलं का? नाही. त्याची संपत्तीचं वर्णन आपल्याला सगळ्यांना माहिती, मला त्याची वर्णन करण्याची गरज नाही. पण अनेक नाशिवंते काय त्यांनी कधीच माणसाची आहे पूर्ण वर ते नाशिवंत सर है की नाही. रती माई की नाही अति अंती अमसा काही शेवटपर्यंत येत नाही.
आपल्याला माहितीच सगळं नवनाथाच्या एक पुरावा आहे आपल्याला त्या ठिकाणी. श्री राज्यामध्ये गेलेले मच्छिंद्रनाथ आलं का लक्षात? त्या मच्छिंद्रनाथांना आपल्या गुरुना आणण्याचं काम गोरक्षनाथांवरती होतं. आणि श्री राज्यामध्ये गेलेले मच्छिंद्रनाथांना आणायला गोरक्षनाथ गेले. गेल्यानंतर तिथं असं सांगायचं नाही की गुरुजी मी तुम्हाला न्यायला आलोय तुम्ही चला, असं नाही. जातात त्याने मृदुंग नेला होता. हा आणि मृदुंग नेला आणि त्या मृदुंगावरती आले का लक्षात त्यांनी बोल काढले, चलो मचिंदर गोरकाया, चलो मचिंदर गोरकाया. आले का लक्षात? अरे ते चांबड्याचं आहे ते देवाचं नामस्मरण करते. जिवंत माणसाला सांगावं लागते नामस्मरण कर. आलं का लक्षात? चलो मचिंदर गोरकाया ते गोरक्षनाथाने त्या मृदुंगावरती गायलं आणि मग मच्छिंद्रनाथ निघाले. पण त्या श्री राज्यातली ती राणी होती मंदाकिनी, तिने एक सोन्याची वीट महाराजांच्या झोळीमध्ये टाकली. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ निघाले. तीर्थाटन करत निघता निघता कुठे जंगल लागलं की मच्छिंद्रनाथ म्हणायचे, गोरख या कोई डर आहे, गोरख या कोई डर आहे. गोरक्षनाथ म्हणायचे कुछ डर नाही. काय का डर आहे? साधू केले काय का डर आहे? पुढे गेल्यानंतर पुढे एखादा असं वन लागले जंगल लागलं का परत म्हणायचे गोरख या कोई डर आहे. गोरक्षनाथ म्हणायचे कुछ डर नाही. ज्या ज्या वेळेला असं वन लागली जिथं अडगळीची जागा आली तिथे तिथे मच्छिंद्रनाथांना गोरक्षांना विचारलं या कोई डर आहे. आलं का लक्षात? दुपारच्या विश्रांतीला दोघे थांबले आणि मच्छिंद्रनाथांची झोळी गोरक्षनाथांकडे दिली आणि ते बाहेर गेले. थोडे प्राप्तविधीला गेले. त्यावेळेला झोळीमध्ये हात टाकला गोरक्षनाथाने आणि ती वीट त्यांना हाताला लागली. त्यांच्या लक्षात आलं आपले गुरुजी एखादा वन लागलं एखादं जंगल लागलं काय मला का विचारत होते? गोरख या कोई डर आहे ती याचे याच कारणानं. आलं का लक्षात? ताबडतोब गोरखने ती वीट गोरक्षनाथास ती फेकून दिली. त्या वजनाचा दगड ठेवला. मच्छिंद्रनाथ बाहेरून आले. दोघे गुरु शिष्य मिळाले. प्रत्येकाने आपली झोळी प्रत्येकाला काखायला लावल्याने पुन्हा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर पुन्हा विचारलं गोरख झाडं लागले. गोरख या कोई डर? गोरखच्या कुछ डर नाही. आणखी पुढे पुढे गेले आणि परत विचारलं गोरख या कोई डर? गोरखच्या डर तो पीछे हो गया. आलं का लक्षात? असं बोलल्यानंतर गोरक्षनाथांना मिठी मारली. अरे मला कुठली भीती वाटत नव्हती पण माझ्या पश्चात तुला या सोन्याचा अभिलाषा आहे काही मला पाहायचं होतं. अरे खऱ्या अर्थानं तू माझा शिष्य ठरलास. आलं का लक्षात? या माईक धनावरती तुझी अभिलाषा राहिली नाही या गोष्टीचा मला आनंद झाला. खऱ्या अर्थानं माझ्या परीक्षेला तू आज परिपूर्ण झालास. कैशे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे न पाहणे दयाई सकट नारायणे व्यापूने घातला. काय प्रेम असेल त्या अर्जुनावरती. आज मच्छिंद्रनाथ त्याला तसंच सांगते आज मी तुला शिल्लक ठेवला नाही. अनेक नाशिवंते काय न सरे आय ज्याच्याने. महाराजांना विचारलं मग काय करा? तर काकुळतीला या. त्यांना काकुळतीला या ज्याने आतापर्यंत आपल्याला सुमार्ग सांगितले. तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्व प्रदर्शना. ते ज्ञानपैगा बरवे जरी मणी ध्यानावे तरी संताया हृदावे सर्वस्वेशी. तो ज्ञानाचा उरठा तेच सेवा हा दारवंटा. स्वाधीन करी सुभटा ओळगोणी तरी तनु मनजीवी चरणाशी लागावे. अगरबत्ता करावे दशशक. अशा त्यांना तुम्ही सगळा ते तुम्हाला सुपंथ दाखवतील पण त्यांना तुम्ही काकुळतीला या त्यातले ते तो निया ठोरू माता मरणा वाचुनी सर्वता. आणि त्याची संततेची संत ज्यांचा हेत आहे ते त्या जीवाला समरस करण्यासाठी आले. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात त्याला ते शिल्लक ठेवत नाही. त्याला जीव या जीव दशेला ठेवत नाही. त्याला परिपूर्ण करतात अभंगाचं शेवटचं.
अनेक नाशिवंते कायन श्री हाय जाचने यावे दया काकुळती ते दाविती सुपंत तुका म्हणे उरी नुरी त्याचे घरे उपकार विठ्ठला विठ्ठला अतिशय गोड साबंग आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की नाही तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. खरे तर उपकार आहे की नाही त्यांचे आहेत आपल्याला. महाराजांनी तिसऱ्या चरणाला सुरुवात केली होती. मी त्यांना येतानाच बोलून आणलं तुम्हाला आज मी जेवायला नेतोय. हा मी बोललो महाराज. हा कारण इथं काही गाणाऱ्यांची कमी नाही, वाजवणाऱ्यांची कमी नाही. आलं का लक्षात? संजय महाराजांना म्हटलं आजचं तळवलीचं कीर्तन म्हणजे फक्त आपलं भोजन. कधी कधी कीर्तन नाही भोजनासाठी माणसं जावं कीर्तन कारण एक ठिकाणी मी गेलो होतो आहे अलग ठिकाणी बोलवलं होतं तिथे आम्हाला कार्यक्रमाला. चांगला माणूस होता मोठा. म्हणतो पाकिट नाही दिलं तरी चालेल पण आज जेवण मात्र चांगलं मिळेल आपल्याला. पण आम्ही पण पाकिटाची आशा नाही केली. आम्ही 4-5 जण होतो तिथे. ते जेवणाच्या ठिकाणी आम्हाला ते नेलं. तिथे गेल्यानंतर अशी बालदी होती. मी खाली वाटलो तांब्यात. त्या बालदीमध्ये बुडवला. समोरून एक माणूस आलाय तांब्या खाली ठेवा. तांब्या खाली मी ताबडतोब त्यांच्या नादाला लागताय. तांब्या खाली ठेवला. 4-5 जण पुन्हा आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर असे 3-4 बकेट होत्या. त्याच्यामध्ये 4 बकेट जवळ 4 माणसं उभी होती. एकाकडे टॉवेल होता, एकाकडे साबू होता, एकाकडे शॅम्पू होता. अशी ती माणसं बसली होती. आलं का लक्षात? आणि मग आम्ही आत जाऊ लागलो. मला म्हटलं हे हात धुतले का? हात चालले ना जेवायला? म्हटलं नाही. अरे हात धुवा पहिला. अरे म्हटलं तो हात धुवू देईना आणि तू आत जाऊ देईना करायचं काय? आम्ही नाही म्हटला. मी म्हटलं अबा तुमची 4-5 जण होतं. म्हटलं चला रे आपण जाऊ तिकडे. पुरी भाजी वगैरे काहीतरी मिळेल आपल्याला काहीतरी खाऊ. ते एका माणसं म्हटले मला रागावू नका. हा इथला जो सरदार आहे ना तो फार दानशूर आहे. आलं का लक्षात? तुम्ही रागावू नका. ती माणसं कोणाकडून तुमचा अवमान झाला असेल कसं परत जाऊ नका या. मग एकाने पाणी ओतलं, एकाने साबू लावला, एकाने हात पुसले. एवढी आमची सेवा करत होते ते. मला म्हटला तर हे हात धुत आहे आपलं टॉवेलने हात पुसतायत आतमध्ये सुद्धा आपल्याला भरवता येतं का? हा मला स्वतःला भीती वाटायला लागली. त्यांना म्हटलं हात जेवायची आपल्या हातानं पण खायची आज आपल्याला गरज नाही. आतमध्ये गेलो आणि ती ताटं आमच्या त्या डायनिंग टेबल वरती आली. आल्यानंतर किती अशा वाट्या होत्या. जो आजचा जेवण होता ना तशाच त्या वाट्या आल्या. तशा 6 वाट्या. त्याच्यामध्ये एक 7वी वाटी. जेवायला कुणाला जमतंय ते? कधी पाहिलं नाही, कधी खाल्लं नाही ते. आलं का लक्षात? कधी आमटीचा फुरका मारला. आलं का लक्षात? कधी त्या बासुंदीचा फुरका मारायचा. 2 वाटीचा कॉन्टॅक्ट तोडायसाठी ती मधली अत्तर मिश्रित वाटी त्याने ठेवली होती. आम्हाला काय माहिती मी कधी मधल्या वाटीचा पण फुरका मारायचा. काय कधी खाल्लंच नाही, कधी बघितलंच नाही. तर काय अत्तर मिश्रित त्यांनी बघितलं महाराज ही तुम्ही एकदा
आमटीचा फुलका मारलात ना, हा का मग ती अत्तर मिश्रित वाटीमध्ये हात बुडवायचा आणि मग दुसऱ्या पदार्थामध्ये घालायचा. 2 वाटींचं कनेक्शन तोडायला ती वाटी आहे. अरे खायला सुद्धा अक्कल लागते. देव काय एवढा सोपा आहे काय? खायला जर आम्हाला अक्कल नाही, मग देव कुठे भेटेल? ऐसा परमानंदाचा अनुभव जर कोणाला असेल तर ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव दया जवळ असे पाप नासे दर्शने त्यांच्या दर्शनाने होतं पाप नाश होतात. माझी फक्त आता 10 मिनिट शेवटची उरली. आलं का लक्षात? आणि 10 मिनिटामध्ये तुका म्हणे उरी नोरे त्याचे खरे उपकार. जाता जाता एक तुम्हाला सांगेन, त्या संतांचा जर समज आपल्याला लाभला तर ते आपणासारखे कर. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार. आपल्यासारखं ते करतात. ऐकी नाही, आपल्याला जीव या जीवदशेला ठेवत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती येते 1936 ते 1940 या दरम्यान एक चित्रपट रिलीज झाला. त्या चित्रपटाचं नाव आहे संत तुकाराम महाराज. 1936 ते 40 इतका सुंदर चित्रपट. त्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती ती विष्णुपंत पागनीस. विष्णुपंत पागनीस आणि ती भूमिका साकारली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यास, त्यांचं परमार्थिक जीवन, त्यांचं सामाजिक जीवन, त्यांचं कौटुंबिक जीवन अशा सगळ्या अंगाने त्याने अभ्यास केला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भूमिका त्याने साकारली होती. त्यांनी ती भूमिका साकारली आणि ती भूमिका साकारत असताना जगद्गुरु तुकोबारा यांचं सगळं त्याला वेश चढवला त्यांना. आहे की नाही? ते बाराबंदी पटकावरती भेटा आहे की नाही असं त्याला 2 तास ते मेकअप करायला गेले. आहे की नाही? जगद्गुरु त्या शूटिंगच्या वेळेला विष्णुपंत पागनीसांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची वेशभूषा तशी बनवली. पण या लोकांना लगेच चहाची तलब येते. चहाच्यात हे आता सगळं ते ऍटिट्यूड आहे ना, सगळं ते ड्रेस ते कसं काय उतरायचं. उतरलं तर परत पॅन्ट शर्ट घाला, पुन्हा 2 तास पुन्हा तो पोशाख करायला. मग तसे गळ्यामध्ये विना, हातामध्ये टिपळ्या, भेटा, बाराबंदी पट्टा तसेच गेले. कुठे? चहा प्यायला. चहा प्यायला गेल्यानंतर चहा आला. त्या मार्केटमध्ये 2-3 जातीवंत वारकरी, हाडाचे वारकरी त्यांनी पाहिलं. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना पाहिलं नाही, पण जगद्गुरु तुकोबाऱ्यात आहे असं समजून ते धावत आले आणि विष्णुपंत पागनीसांच्या चरणावरती नतमस्तक झाले. त्या 2 जातीवंत माणसाने वारकऱ्यांनी पाहिल्यानंतर आणखी 5-25 माणसं त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाली. हातामध्ये चहाचा कप आहे आणि तो कप मात्र ती बशी आता अशी कापते. आलं का लक्षात? वेटरने विचारला, बाबा चहा पोळला का? विष्णुपंत पागनीसांनी सांगितलं, चहा अजून प्यायलोच नाही, मग एवढे असे पोळल्यासारखं का करताय? तेव्हा डोळ्यातून अश्रू आले. त्या वेटरला सांगितला, 40 वर्ष या सिनेसृष्टीमध्ये राहिलो,
पण कोणी साधा नमस्कार केला नाही रे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पोशाखात चढवला तर 5-25 माणसं माझ्या चरणावरती लागली. जगद्गुरु तुकोबारायांच्या पोशाखामध्ये एवढा जर त्याग आणि वैराग्य आहे तर जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र कसं असेल. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. त्या दिवसापासून रोज चढवला तो कधी उतरला नाही. डोळ्यातून त्या ऐकी कंठी प्रेमदाटे नयनी परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. त्यांना फार आनंद झाला आणि तसेच गेले ते. आलं का लक्षात. तो चित्रपट एवढा सक्सेस झाला, एवढा गाजला, एवढा झाला. आपलीकडे तर महाराष्ट्रामध्ये एका प्राप्तीला तो 365 दिवस झाला. 367व्या दिवशी त्याला उतरण्यात आला त्याचा बॅनर. एवढा तो गाजला. प्रसिद्धी आणि पैसा निर्माता दिग्दर्शक यांना मिळाला आणि चित्रपटाची वावा झाली. बाहेरच्या देशाने तो त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून घेतला. इतका तो दैदिप्यमान आणि अतिशय इतका त्याची प्रसिद्धी आणि पैसा त्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला मिळाला. त्यांचं नाव मोठं झालं. आणि हाच एक दिवस ठरलेलं मांडण घेऊन निर्माता आणि दिग्दर्शक विष्णुपंत पागनीस यांच्या घरी आले आणि टेबलावरती ते धन ठेवलं. महाराज आपलं ठरल्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो. महाराजांनी त्यावेळेला हात जोडले. कुणी विष्णुपंत पागनीस यांनी हे आम्हाला काही नको. त्यांच्या लक्षात आलं की या चित्रपटाला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला. या विष्णुपंत पागनीसांच्या अपेक्षा नक्की वाढल्या असतील. आहे की नाही. त्या निर्मात्याला मागे मोडला आणि दिग्दर्शक पुढे झाला आणि सांगितलं बंद ठरल्यापेक्षा जास्त पैसे घेऊन आलोय. मला या पैशाची गरज नाही. मला का नको. तुमच्यामुळं तुम्ही साकारलेल्या भूमिकेमुळे या चित्रपटाला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला. तुम्हाला हे स्वीकारावं लागेल. नाही स्वीकारलं ते. आलं का. नाही स्वीकारलं तर पैसा म्हटले मला नको आहे. आलं का लक्षात. त्या दोघांनी ते धन म्हटले आम्ही कुठेतरी तुमच्या नावानं एका चांगल्या कार्याला ते वाहू. ते पैसे मला पैसे घेतले हे नाही सांगायचं मला. त्यावेळेला विष्णुपंत पागनीस म्हणाले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पोशाख माझ्या अंगावर आहे. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी राजांना जगद्गुरु तुकोबारायांना पाठवलेला नजराना मग मोहरा पाठवल्या. सगळ्या प्रकारचं त्यांनी माझ्या या महाराष्ट्रातल्या एका संतांची अशी वाईट परिस्थिती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांकरता अनेक धन पैसा सगळी संपत्ती पाठवली. मोहरा पाठवल्या गाडी भरून. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं सरदारांना सांगितलं राजांना सांगा आले की हे सोने नाणे आम्हा मूर्तिके समान आणि माणिक पाषाण कडे राजांना सांगा. सरदारांकडे सांगितलं ऐकी नाही. आणि सांगितलं राजांना म्हणा तुकोबारायांना जर तुम्हाला सुखी पाहिजे असेल ना आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. आम्हाला सुख वाटेल तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. अरे एवढ्या मोठ्या राजानं पाठवलेला नजरा माझ्या तुकोबाराने स्वीकारला नाही. त्यांचं पोशाख माझ्या अंगावर आहे. मला आज विष्णुपंत पागनीस नाही म्हणत तर मला कोण म्हणतात महाराज म्हणतायत. आलं का लक्षात. 40 वर्ष या सिनेसृष्टीमध्ये काम केलं पण कुणी एवढा सत्कार एवढं मला आदर दिलं नाही. ते मला जगद्गुरु तुकोबारायांच्या एका दृष्टी मला मिळालं. आलं का. शेवटी विचारलं आहे की नाही. मला एवढंच सांगायचे सज्जनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पोशाख उतरल्यानंतर एका नटाची भूमिका आहे की नाही. तो नट याला न राहता आहे की नाही तो मोकळा झाला आहे की नाही. सगळ्यातून मोकळा झाला आणि त्याला सगळीकडे जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या विचारानं त्या संस्कारांना चित्रपटामध्ये मिळालेली प्रसिद्धी याने त्याला विषमता राहिली नाही. जीव या आहे की नाही. आता Hey!
लक्षात आलं संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि या कीर्तने शोध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोन्ही सांडलेले ब्रह्मपुरी वास करण्याकडे आता त्या विटाळाकडे येणार नाही. त्या गावातली एक नदी समजा निघाली आहे की नाही, गटारातली ओळखी समुद्राकडे निघाली आहे की नाही. ती निघाल्यानंतर माऊली म्हणतात सरितेचे निघोगे सिंधू जलामिनली घोगे ते काय वर्तताय म्हणूनही मागे पाहू येती आहे की नाही. जे नाना गती ते पावविते चित्तवरील आत्मयाते कोण आठवी देहाते आहे की गेले. ती देह वासना सुटली आहे की नाही. पारता बहुता परी अपेक्षी जे विचारी सुरी आहे की नाही. ते सद्वासना, वासना दोन प्रकारचे. कुठली सद्वासना अंती ते आपणा पायसी लावे. या मुक्तीला संत असतात त्या स्वस्वरूपाची जाणीव त्याला दिली आणि मग ती नदी जर एका सागराला मिळाली आहे की नाही. का लवणाची कुंजारी सुधाली या लवण सागारी ती नोहेची माघारी परते जेवी. येईल माग, येईल का मागे नाही. समजा एका दिवेच्या समोर दुसरा दिवा लावला तर कुठल्या दिव्याला प्रकाश दिला सांगा. कुठल्या दिव्याला प्रकाश दिला सांगता येणार नाही. एका सूर्याच्या समोर दुसरा सूर्य उगवला, कुठल्या सूर्याला प्रकाश दिला सांगता येईल का. सांगता येईल. दोन पाण्याचे प्रवाह एकत्र मिळू पाहतात. तिथं मीठ म्हटलं मी दोघांच्या मध्ये उभं राहतो, याला इकडं करतो याला इकडं करतो, शक्य आहे का. नाही ना. तशीच ती स्थिती झाली. एका नटाची भूमिका सांगते सज्जनो. एवढं संत महाकाय श्रेष्ठ आहे. नुसतं तो पुष्टात लंडनला जे तुकाराम मुजीम आहे ना ते सुद्धा विष्णुपंत फागणीसांची ती प्रतिमा आहे की नाही. एका नटाची भूमिका तो संसार सुद्धा त्यांच्या संसार ती केला आहे की नाही. तो संसाराने दूर केला. अशा भावनेला शेवटी विचारलं पण तर शेवटी आता काय तू म्हटलं एवढीच माझी इच्छा आहे. मी या सिनेसृष्टीमध्ये 40 वर्षामध्ये बंगले कमावले. राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बँकिंग आध्यात्मिक सगळी शक्ती मी तणावा लावली. मी मोठा झालो पण त्याची मला आता विसर राहिली नाही. माझी एकच इच्छा आहे मी ज्या दिवशी हा देह सोडीन त्या दिवशी माझ्या अंत्यविधीला 10-12 हजार लोक असावी अशी माझी इच्छा नाही. जातीवंत 4 टाळकरी घ्या आणि मला पोचवा. आम्ही जातो तुम्ही सांगावी विनंती माझी वादवेळ झाला वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाली विठू अमाशी पावला कुणी सैद झाला. या उक्तीवर 4 वारकरी जर आले उरली सुरलेली माझी वासना त्यांच्या भजनामध्ये ती विलीन होईल आणि मग अशा स्वरूपाला पावतील. म्हणून तुका म्हणे उरी नुरी त्याचे खरे उपकार यथामती अवकाश भाग्य संकल्पित वेळेमध्ये माझ्या ज्या अल्पशा बुद्धीला मला जमलं तेवढा मी या ठिकाणी अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला हे केलं. मग अशी पहिल्या ओळीनं सुरुवात केली होती तसंच समजा मी एक वेडा वाकडा आपल्या समोर
हे चिंतन फक्त आम्ही एवढ्यामध्ये आहे माहिती नाही. आम्ही त्या ठिकाणी आमचा स्वार्थ तो आहे, ज्या भूमीमध्ये उत्तम परमार्थ आहे तिथं आम्हाला कीर्तन करायला मिळालं, याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. हेची मज घडो जन्मजन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे, बस एवढं मागणं आहे. याचा अर्थ पुढल्या वर्षी कीर्तनाला बोलवा असं नाही. तर म्हणा नाही महाराजांनी लावून ठेवलं पुढल्या वर्षी पण बोलू असं नाही. सप्ताह असताना नक्की आम्ही येऊ. आज बाबा पण इकडे आलेले आहेत. सगळ्यांना या कार्यक्रमाच्या सद्भावना व्यक्त करतो. आज ज्यांच्याकडे माझ्यावरती प्रेम भांडणारी माझी म्हणजे आमचं हे परमार्थासाठी असं नाही, नेहमीच आमची एकमेकांचं मत आम्ही एकमेकांना ऍक्सेप्ट करतो. आमचे नंदकुमार मरोडे खूप दादाने सुंदर एक घर बांधलं आणि त्या घरामध्ये आज आमचे सगळे वारकरी त्या ठिकाणी आले. आहे की नाही? एक संताची एक तरील्या वारील्या एकची पक्वाणी श्रवणे आरते पटाणे मोक्षोचे लाभे, त्यांना त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य राहो, त्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य नांदो अशी त्यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं सद्भावना व्यक्त करतो. आपण सर्व माझ्यासारख्या सामान्य लेकरावरती मी 40 वर्षाच्या नंतर या प्रभावामध्ये आलो. या ठिकाणी ज्याने मला हाताला धरून टाळ वाजवले आलं का लक्षात, त्यांच्या समोर कीर्तन करायला मला जिवंतपणे मिळाले. आलं का लक्षात, हे माझं मी भाग्य समजतो. आम्ही ज्यांच्यावर प्रेम करावं, आमच्या मुलाबालाने प्रेम करावं असे रवी भाऊ यांचं व्यक्तिमत्व आणि हे सगळे तरुण महाराजांचे चिरंजीव आहेत आमचे. आम्ही नेहमीच त्यांना यूट्यूबवर त्या दिवसात एकदा तरी पाहतो. ऐकले अशी सगळी ही असणारे गायनाचार्य मृदुंगाचार्य माझ्याबरोबर आलेल्या आज 4 कीर्तनं लागोपाठ होती, पण आज मी त्याला नेले तो आजारी आहे. 4 दिवस मी महाडच्या तिकडचे पोरं कुणाला बोलवले आणि वाजवायला सांगितले, तरी त्याने या ठिकाणी साथ दिली. आपण सर्वांनी हे अंगमेल पुष्प बसून श्रवण केला. माझ्या आपण असाच कृपा आशीर्वाद माझ्यावर राहील. माझे गुरुवर्य शिवानंद स्वामी, गुरुवर्य आमचे मार्गदर्शक जनार्दन स्वामी आणि आदरणीय त्यावेळेला मला तो पुरस्कार जाहीर केला, त्याच्यामध्ये अनेक मला मिळालं की तुमच्यामध्ये हा बदल तेव्हा पहिलं नाव महाराजांचं आहे. आदरणीय हरिभक्ती मारुती महाराज कोलाटकर यांचं मार्गदर्शन, आदरणीय हरिभक्ती परायण भाई महाराज खणावकर, असं त्या माझ्या मनोगतामध्ये मी नाही माझ्या मुलांनीच हे सांगितले की आमचे बाबा कसे घडले. आलं का, यांच्या पाठीमागे मी आपला राहत असेल आणि त्यांच्या समोरच आज कीर्तन करायला मिळालं. असंच माझ्यावरती आपलं प्रेम राहील अशी या पांडुरंगाने करण्याची इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अनावधानाने माझ्या या छोट्याशा वाणीतून कुणाच्या अंतःकरणाला माझ्या शब्दाने जर आघात झाला असेल तर माझा मला परत करा. आपणासारख्या थोरांचे विचार नेहमीच आत्मसात करून राहिलेलं माझं उर्वरित जीवन आलं ईश्वराला समर्पित व्हावं अशी पांडुरंगाकडे विनंती करतो. उरले ते हरी तुम्हा समर्पण. ज्ञानेश्वर Thank you.